अखेर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी. कारण अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा, मागणी झाली मान्य, अधिसूचनाही जारी. पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. महिला आणि बालविकास खात्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे निवृत्ती वय वाढवून 62 केले आहे. तर स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या मदतनीसांना 3 लाख रुपये तर सेविकांना 5 लाख रुपये लाभ जाहीर केला. यासंबंधीची अधिसूचना काल काढण्यात आली. 1 मे 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही तरतूद लागू झाली आहे. राज्यात सुमारे 1262 अंगणवाडी केंद्रावर सेविका व मदतनीस मिळून 2500 महिला कर्मचारी आहेत. या सर्वांना हा लाभ होणार आहे. स्वेच्छा निवृत्तीबरोबरच वैद्यकीय तसेच इतर लाभ देण्याच्या तरतुदी देखील समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पुरस्कार योजनेत सुधारणा. आदिवासी कल्याण खात्याने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पुरस्कार योजनेत सुधारणा केली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेतील पहिल्याच 5 क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक सत्कार समारंभ आयोजित करून प्रत्येकी 24,000 रुपये पुरस्कार स्वरूपात दिले जातील. 12वीचा कला, विज्ञान, वाणिज्य, व्यावसायिक शाखांमधून प्रत्येकी पहिल्या 5 क्रमांकातील विद्यार्थी पात्र असतील. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे याशिवाय 50 ते 75% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना 6,000 ते 18,000 रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळू शकतात. 30 एप्रिल 2024 रोजी व त्यानंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे निवृत्तीचे वय 62 वर्षे असेल. 60 वर्षे वय झाल्यानंतर सरकारी वैद्यकीय रुग्णालयातून वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल. निवृत्तीचे वय गाठणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा जर जन्म महिना जानेवारी ते एप्रिल असेल तर त्या 30 एप्रिल रोजी निवृत्त होतील. जन्म महिना ते डिसेंबर असेल तर निवृत्ती सलग वर्षाच्या 30 एप्रिल रोजी असेल. स्वेच्छा निवृत्त होण्यासाठी 3 महिने आधी कल्पना द्यावी लागेल. अन्य एक अधिसूचनेद्वारे गृह खात्याने बेकायदेशीर कृत्ये कायदा 1967 पर्यंत कायदा सचिवांना स्वतंत्र पुनरावलोकन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे.